नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊच्या हेल्थ नाऊ या कार्यक्रमात आपलं स्वागत. निसंतान दाम्पत्यांना सुखावणारं एक हॉस्पिटल ज्याचं देशभरात नव्हे जगभरात नाव आहे ते म्हणजे इंदिरा IVF. आणि हेच इंदिरा IVF या निसंतान दाम्पत्यांसाठी वरदान ठरत आहे. आणि आज याच विषयाला धरून डॉक्टर अमोल लुंकड आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर साहेब, आपलं हेल्थ नाऊमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार, थँक्यू. सुरुवातीला मी या इंदिरा IVF आणि डॉक्टर साहेबांचा परिचय करून देतो आणि मी थेट विषयाकडे वळणार आहे. इंदिरा IVF फर्टिलिटी सेंटर असे बरेच सेंटर्स भारतामध्ये आहेत. जवळपास 11 वर्षांमध्ये या इंदिरा IVFच्या माध्यमातून सुमारे 1.25 लाख निसंतान दाम्पत्यांना हे गर्भप्राप्ती झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या इंदिरा IVFच्या माध्यमातून जर आपण भारतामध्ये पाहिलं तर अनेक जण आता इंदिरा IVFवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे जी निसंतान दाम्पत्य आहेत ती जायला लागलेली आहेत. त्यामुळं याच विषयाला धरून हा आजचा प्रोग्राम जरी असला तरी पुण्यातलं जे इंदिरा IVFचं सेंटर आहे त्याचं देखील योगदान नाकारता येणार नाही. कारण की गेल्या साधारण 10 वर्षांच्या कालावधीत साधारण याच IVF सेंटरमधून जवळपास 18,000 निसंतान दाम्पत्यांना गर्भप्राप्ती झालेली आहे. पण यामागचं यश ज्यांच्याकडे जर पाहता येईल, हे यश कोणाच्या माध्यमातून मिळालं तर ते डॉक्टर अमोल लुंकड. आणि डॉक्टर अमोल लुंकड हे सुप्रसिद्ध गायनॅक, शिवाय लॅप्रोस्कोपी सर्जन आणि इन्फर्टिलिटी सर्जन देखील आहेत. आणि मुळात या सगळ्याच माध्यमातून पाहिलं तर इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट म्हणून त्यांची जी ओळख या संपूर्ण पुण्यामध्ये आहे, त्याच ओळखीच्या माध्यमातून आज आपण इंदिरा IVFच्या पुणे सेंटरचं कार्य कसं चालतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मुळात इंदिरा IVFच्या माध्यमातून नेमकी ही प्रक्रिया कशी चालते हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. डॉक्टर साहेब, मुळात IVF म्हणजे इंदिरा IVF जे आहे त्या माध्यमातून आता गेली 11 वर्ष भारतामध्ये अनेक निसंतान दाम्पत्यांना गर्भप्राप्ती झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला पहिल्यांदा हेच जाणून घ्यायचं की हे IVF नेमकं काय आहे, म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा टेस्ट टू बेबी सर्वसाधारण आपण ज्याला म्हणतो, नेमकं काय आहे? तर नैसर्गिकरित्याने जी गर्भधारणा राहते त्याच्यात स्त्रीचं स्त्रीबीज बनतं. ते स्त्रीबीज फुटून जेव्हा बाहेर पडतं, गर्भनलिका किंवा जी फॅलोपियन ट्यूब असते स्त्रीची, ती त्या स्त्रीबीजाला पकडते, ढकलून गर्भाशयाच्या जवळ आणते आणि स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळन गर्भनलिकेत होतं आणि गर्भ तयार होतं. आणि ते गर्भ मग नळी गर्भाशयात सोडते आणि ते गर्भाशयात जाऊन गर्भाशयाच्या अस्तराला चिटकून वाढायला लागतं आणि नैसर्गिक गर्भधारणा होते. पण जेव्हा वेगवेगळ्या कारणामुळे स्त्रीचे स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू हे मिळू शकत नाहीत आणि या दाम्पत्यांना नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकत नाही, तर स्त्रीचे स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू यांचं मिळन कृत्रिमरित्याने लॅबमध्ये आर्टिफिशियली इन विट्रो योग्य वातावरणात घडवून आणणं आणि जे गर्भ तयार होईल त्या गर्भांना गर्भाशयात सोडणं, ह्याला आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. म्हणजे थोडक्यात स्त्रीचे स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू वेगवेगळ्या कारणाने जेव्हा मिळू शकत नाही, त्यांना कृत्रिमरित्याने योग्य वातावरणात मिळवून गर्भ तयार करून गर्भांना गर्भाशयात रुजवून गर्भधारणा करून देणं, ह्याला आपण सामान्य माणसाच्या भाषेत IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. अच्छा, डॉक्टर अमोल लुंकड यांचं जर आत्ताचं योगदान पाहिलं तर त्यांनी साधारण म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास याच विषयाला धरून 28 शोधप्रबंध सादर केलेले आहेत आणि लेखन देखील तुमचं विविध वृत्तपत्रांत, मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. मग हा जो सगळा अनुभव आहे तो अनुभव आता या ठिकाणी कामी येतोय असं तुम्हाला वाटतंय? काय नेमकं सांगता येईल? ही जेव्हा प्रोसेस तुम्ही करता किंवा टेस्ट टू बेबी ज्याला आपण म्हणतो किंवा IVF प्रोसेस करता, तेव्हा एक साधारण वंध्यत्व आलेल्या दाम्पत्यावर तुम्ही करत असता, तर हे वंध्यत्व आलं या दाम्पत्याला, हे कसं काय तुम्ही ओळखता? बरोबर. तर एखाद्या दाम्पत्याने जेव्हा नैसर्गिकरित्याने कसल्याही प्रकारचं गर्भनिरोधक साधन न वापरता ते जर नैसर्गिकरित्याने प्रयत्न करत असतील गर्भधारणेसाठी आणि जर त्यांनी 1 वर्षाहून जास्त प्रयत्न करूनही जर त्यांना गर्भधारणा झालेली नाही आहे, तर अशा दाम्पत्यांना निसंतानता आहे किंवा वंध्यत्व आहे असं आपण म्हणतो. आणि अशा दाम्पत्यांनी योग्य तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन
त्यांच्यात योग्य तपासण्या करून निसंतानता किंवा वंध्यत्वाचं कारण नीट समजून घ्यायला हवं आणि मग त्याप्रमाणे निवारण करायला हवं. ही टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया कधी करणं आवश्यक असतं किंवा IVF कधी करावं, काय म्हणजे आमच्या प्रेक्षकांना काय सांग? तर IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी त्या दाम्पत्यांसाठी वरदान ठरतं किंवा योग्य ट्रीटमेंट ठरतं ज्या दाम्पत्यांमध्ये स्त्रियांमध्ये गर्भनलिकेत कसल्याही प्रकारचा अडथळा आहे, ब्लॉकेज आहे किंवा गर्भनलिका खराब आहे. कारण गर्भनलिकेचं काम काय आहे, स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळन घडवून आणण्याचं. आणि ते मिळन जर गर्भनलिका घडवून आणू शकत नसेल कारण गर्भनलिका खराब आहे, ब्लॉक आहे, तर मग ते काम आपल्याला IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीद्वारे बाहेरच करायला हवं. दुसरं, ज्या स्त्रियांमध्ये 3 ते 4 वेळा IUI करूनही सफलता मिळाली नाही आहे, तर IUI ही एक सिंपल उपचार पद्धती आहे जी बरेचसे इनिशियल ट्रीटमेंट म्हणून वापरली जाते. तर सोप्या रीत्याच्या ट्रीटमेंट करून जर गर्भधारणा होत नसेल तर मग ॲडव्हान्स ट्रीटमेंटकडे जाणं स्वाभाविकरित्याने योग्य वेळेत गेलेलंच जास्त चांगलं ठरतं. तर आम्ही युजली हे सांगतो की 2 वर्ष सोप्या ट्रीटमेंटने जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर तुम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंटचा विचार करा किंवा 3 वेळा IUI करून जर गर्भधारणा झालेली नसेल तर परत तुम्ही IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीचा विचार करा. ज्या स्त्रियांमध्ये स्त्रीबीज नीट बनत नसेल, बऱ्याचशा स्त्रिया असतात ज्यांचा अंडच नीट बनत नाही, तर आपण अशा स्त्रियांमध्ये विशिष्ट इंजेक्शन लावून अनेक स्त्रीबीज बनवून घेतो आणि ते स्त्रीबीज डायरेक्टली शुक्राणूशी मिळवून गर्भ तयार करून त्या स्त्रियांमध्ये गर्भधारणा करता येते. अच्छा. ज्या स्त्रियांमध्ये वयाच्या आधीच किंवा वयामुळं त्यांचं ऋतू बंद झालेलं असेल, ज्याला पाळी बंद होणं किंवा मासिक पाळी बंद होणं किंवा मेनोपॉज असं म्हणतो, तर मेनोपॉज नंतर जर प्रेग्नन्सी करायची असेल तर ती फक्त IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीद्वारेच होऊ शकते. अच्छा, म्हणजे मासिक पाळी बंद झाली तरी होऊ शकते, बरोबर, गर्भधारणा होऊ शकते. येस, अगदी होऊ शकते. ज्या स्त्रियांची मासिक पाळी बंद झाली आहे आणि मासिक पाळी बंद होण्याचं बहुतेक स्त्रियांमध्ये मुख्य कारण हे राहतं की त्यांचे स्त्रीबीज संपलेले असतात. अच्छा. तर अशा स्त्रियांमध्ये मग आपल्याला डोनर एग IVF टेक्निकसाठी जायला लागतं की निसर्गाने दिलेले त्यांचे स्त्रीबीज तर काही कारणाने संपून गेले किंवा वय वाढल्यामुळे संपून गेले, तर आपण 22, 25, 26 वर्षाच्या हेल्दी स्त्रीपासून डोनर एग घेतो आणि त्या हजबंडच्या शुक्राणूशी मिळवून चांगले गर्भ तयार करून त्या स्त्रीच्या गर्भाशयात ठेवता येतात ज्या स्त्रीची अंडी संपली होती किंवा मासिक पाळी बंद झाली होती. आपण विशिष्ट हार्मोनल ट्रीटमेंटने मासिक पाळी परत सुरू करून देतो आणि मग हे चांगले गर्भ त्यांच्या गर्भाशयात रुजवून गर्भधारणा केली जाते. IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी त्या दाम्पत्यांसाठी एक योग्य ट्रीटमेंट ठरते जिथे पुरुषच्या वीर्यातील शुक्राणू अत्यंत कमी आहेत किंवा खराब आहेत किंवा हालचाल करणाऱ्या चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण खूपच कमी आहे किंवा ज्या पुरुषांमध्ये वीर्यात शुक्राणूच नाही आहे मात्र अंडकोशात शुक्राणू तयार होतात, ज्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मिया म्हणतो, अशा पुरुषांमध्ये आपण अंडकोशातनं शुक्राणू बाहेर काढून घेतो आणि मग ते शुक्राणू स्त्रीबीजाबरोबर मिळवून गर्भ तयार करून गर्भाशयात सोडून गर्भधारणा करता येते. ज्या स्त्रीची किंवा पुरुषांची नसबंदी झालेली आहे तिथेही IVF हीच उपचार पद्धती हे बेस्ट ट्रीटमेंट ठरते. कारण नसबंदीमध्ये आपण काय करतो, नळी कायमस्वरूपी बंद करून टाकतो, तिचा एक तुकडा कट करून फेकून देतो आणि नळीला ब्लॉक करून टाकतो. तर नळीचं कामच बाहेर करणं म्हणजेच IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी करणं. तर या सगळ्या दाम्पत्यांमध्ये IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे एक वरदान ठरतं. अच्छा, मग ही आता जी टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया आहे त्यात काही ॲडव्हान्स काही आणखी पद्धती आल्या आहेत का? जसं आता तुम्ही मगाशी IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया ही 1978 साली या प्रक्रियेचा आविष्कार झाला आणि जगातील पहिली IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी ही लंडनमध्ये 25 जुलै 1978 साली तिचा जन्म झाला. आणि त्यावेळेसही भारत काही मागे नव्हतं कारण जगातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी, एशियातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी ही भारतात जन्माला आली आणि ते काम डॉक्टर सुभाष मुखर्जी आणि टीमने कोलकातामध्ये केलं. बर. आणि तर ही जी टेक्निक आहे गेल्या 44 वर्षात ह्या टेक्निकमध्ये अनेक ॲडव्हान्समेंट झाले. जी IVF टेक्निक 1978 साली होती ती 91-92 साली ICSI या टेक्निकचा आविष्कार झाला. ICSI या टेक्निकमध्ये प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजात डायरेक्टली एक चांगलं शुक्राणू आपण मायक्रोस्कोपच्या खाली इंजेक्ट करून स्त्रीबीज आणि शुक्राणूचं डायरेक्ट फ्युजन घडवून आणू शकलो. तिथे स्त्रीबीजांपासून चांगले गर्भ तयार होण्याची जी प्रॉबॅबिलिटी आहे, शक्यता आहे, ती वाढली. तर ICSI या टेक्निकचा आविष्कार 91-92 साली झाला.
तिथनं पुढे IMSI आलं, म्हणजे अत्यंत खराब शुक्राणू असतील तर शुक्राणू बेस्ट शुक्राणू चूज करण्यासाठी आपण ICSI जे 400 टाइम्स मॅग्निफिकेशन वापरत होतो ते IMSI 6000 टाइम्स मॅग्निफिकेशन वापरण्याची सुविधा झाली. आता आपल्याकडे स्पर्म सॉर्टिंग टेक्निक्स आल्यात, जिथं आपण बेस्ट स्पर्म सिलेक्ट करण्यासाठी किंवा सेपरेट करण्यासाठी मॅग्नेटिक स्पर्म सॉर्टर किंवा मायक्रोफ्लुइडिक स्पर्म सॉर्टरचाही वापर करू शकतो. त्याच्यानंतर ब्लास्टोसिस कल्चरची टेक्निक डेव्हलप झाली, जिथे आपण गर्भ सुरुवातीला 2-3 दिवस बाहेर वाढवून गर्भाशयात सोडत होतो, ते आता आपण 5-6 दिवस वाढवून मग सोडतो. म्हणजे आपल्याला जास्त सक्षम गर्भाशयात सोडण्यासाठी मिळतात आणि गर्भ जास्त सक्षम असतील तर प्रेग्नन्सीचे चान्सेसही चांगले राहतात. आता प्री जेनेटिक टेस्टिंग आहे, म्हणजे आपण गर्भ जेनेटिकली हेल्दी आहे का नाही हे सुनिश्चित करून गर्भाशयात ठेवू शकतो. जर गर्भ जेनेटिकली हेल्दी आहे, म्हणजे त्याचे गुणसूत्र हेल्दी आहेत, तर ते गर्भ प्रेग्नन्सी देण्यासाठी जास्त सक्षम ठरेल, जास्त हेल्दी ठरेल, तर तिथे परत प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढून जातात. बऱ्याचदा IVF फेल होण्याचं मुख्य कारण हे ठरतं की ते गर्भ आत जाऊन चिटकू शकलं नाही, वाढू शकलं नाही, रुजू शकलं नाही. तर गर्भ रुजण्यामध्ये मदत करण्यासाठी लेझर असिस्टेड हॅचिंग, एम्ब्रिओ ग्लू सारखे टेक्निक्स आलेले आहेत. लेझर असिस्टेड हॅचिंगमध्ये आपण गर्भाचं बाहेरचं कवच सॉफ्ट आणि पातळ करून गर्भाशयात रुजवतो, म्हणजे रुजण्याची प्रक्रिया आणखी चांगली होते. गर्भाची कमीत कमी ताकद गर्भाच्या कवचामधनं बाहेर निघण्यासाठी वापरली जाते, तर गर्भाकडे जास्त ताकद उरते गर्भाशयाच्या अस्तराला चिटकून रुजून वाढण्यासाठी. त्याच्याबरोबर एम्ब्रिओ ग्लूचा वापर करू शकतो, जिथे रुजण्याची शक्यता आणखी वाढते. क्लोज वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजी आहे, जिथे आपण स्त्रीबीजाला, शुक्राणूला आणि तयार होणाऱ्या गर्भाला तसंच वातावरण देऊ शकतो जसं आईच्या गर्भाशयात मिळायला. म्हणजे जी इंदिरा IVFनी भारतात पहिल्यांदा आणली. येस, तर ऑस्ट्रेलियावरनं आपण हे चेंबर्स 2011 साली इम्पोर्ट केले आणि त्याचा वापर 2012 पासून आपण सुरू केला. आणि ती एक महत्त्वाची गोष्ट होती ज्याच्यामुळे आमचं सक्सेस नेहमी जास्त राहिलं. कारण स्त्रीबीज आणि शुक्राणू, जेव्हा आपण स्त्रीबीज अंडकोशातनं बाहेर काढतो आणि स्त्रीबीज आणि शुक्राणू बाहेरच मिळवतो आणि गर्भ तयार करतो, जर आपण ही सर्व प्रक्रिया त्याच वातावरणात करू शकलो जसं आईच्या गर्भाशयात मिळायला हवी, तर जास्त चांगले आणि सक्षम गर्भ तयार होतील आणि त्यांनी सक्सेस वाढेल. तर क्लोज वर्किंग चेंबर हे बेसिकली ते प्रोव्हाइड करतात की ते तसंच वातावरण देतात जसं आईच्या गर्भाशयात मिळायला हवं होतं, त्यामुळे त्यांनी सक्सेस वाढलेलं आहे. तर ह्याचा वापर आम्ही पहिल्यांदा सुरू केला आणि ऑस्ट्रेलियावरनं आम्ही हे चेंबर्स इम्पोर्ट करून वापरायला सुरू केले आणि नंतर विथ टाईम आता आम्ही मेड इन इंडियाच्या अंतर्गत इंडियन चेंबर्सही बनवलेत, जे आपण वापरतो आहे आता. निश्चितच आत्ताच आपल्याला डॉक्टर साहेबांनी IVF जी टेक्निक आहे किंवा जी प्रक्रिया आहे त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. खरं म्हणजे जे निसंतान दाम्पत्य आहेत त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक आणि अत्यंत महत्त्वाचीच अशी माहिती आहे. यापुढे देखील आणखी मी त्यांना काही प्रश्न विचारणार आणि IVFबद्दल जाणून घेणार आहे. आणखी आमच्या मनातले जे काही शंका असतील त्यांचं निरसन देखील डॉक्टर साहेब आपल्याकडून नक्कीच करतील, अर्थातच छोट्याशा ब्रेकनंतर. शिक्षणाचा बोलबाला शिक्षण तज्ज्ञांच्या मदतीनं सोडवणार. तुमच्या आरोग्याची काळजी वैद्यकीय तज्ज्ञांकडून आम्ही घेणार. स्वप्नातलं घर बांधायचंय, बांधकाम तज्ज्ञांशी समेट घडवून आणणार. तुमच्या आवडीचा विषय म्हणजे राजकारण, राजकारणाचा तिढा आम्ही पुढाऱ्यांकडून सोडवणार. गुंतवणूक करताना घाबरताय, पद्धतशीर गुंतवणूक कशी करायची हे तज्ज्ञांकडून शिकवणार. कलह कुठलाही असो, कौटुंबिक वा व्यावहारिक, आमचे विधी तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार. या अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन येतोय खास तुमच्यासाठी. पाहत रहा इंटरव्ह्यू नाव. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण मगासपासून डॉक्टर अमोल लुंकड यांच्याशी संवाद साधतोय आणि विषय अर्थातच निसंतान दाम्पत्यासाठी जे वरदान ठरतं आहे ते म्हणजे इंदिरा IVF. हे IVF नेमकं काय आहे, ही प्रक्रिया कशी आहे, याच्यात आणखी काय ॲडव्हान्स काही टेक्नॉलॉजी आल्यात का जेणेकरून निसंतान दाम्पत्यांना गर्भप्राप्ती होऊ शकते, या संदर्भात देखील आता डॉक्टरांनी माहिती दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे क्लोज्ड वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजी जी इंदिरा IVFनी भारतात पहिल्यांदा आणली, त्या संदर्भात देखील आता आपल्याला डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टर साहेब, आणखी एक महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे तुम्ही जर्मनीतून पण ॲडव्हान्स आपण ज्याला गायनॅक एंडोस्कोपी
ही देखील पदवी मिळवली होती. तर त्याचा कुठे इथे आता तुम्हाला काही फायदा होतोय का? हो, त्या संदर्भात डेफिनेटली. काय? कारण जे निसंतान दाम्पत्य असतात, ज्यांना संतती प्राप्ती होत नाही, त्यांच्यात बऱ्याचदा गर्भाशयाच्या आत वेगवेगळ्या गाठी असतात, गर्भाशयाचं अस्तर चिपकलेलं असतं, कुठे ॲडेजन्स झालेले असतात, कधी नळ्या ब्लॉक झालेल्या असतात, एंडोमेट्रिओसिस सारखे सिस्ट ओव्हरीमध्ये झालेले असतात. तर ह्या सगळ्यांना आपल्याला दुर्बिणीद्वारे उपचार करून मग गर्भधारणेसाठी जायला लागतं. तर ते गायनेक एंडोस्कोपीचं जे स्किल आहे ते फार महत्त्वाचं आहे एक IVF स्पेशलिस्टला असणं. आणि खूप चांगलं गायनेक एंडोस्कोपीचं सेटअप IVFमध्ये जरूर लागतं. कारण जर आपण हे लिजन्स किंवा ह्या जे पॅथॉलॉजीज आहेत त्या जर व्यवस्थित करून मग टेस्ट ट्यूब बेबीला गेलो तर डेफिनेटली टेस्ट ट्यूब बेबीचं सक्सेसही जास्त चांगलं राहतं. निश्चितच डॉक्टर अमोल लुंकड हे सुप्रसिद्ध गायनॅक नंतर लॅप्रोस्कोपी सर्जन आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचा आहे तो म्हणजे ते गेली अनेक वर्षांपासून भारतामध्ये एक अभियान राबवत आहेत आणि त्याचं नाव आहे निसंतानता भारत छोडो. साधारण 600हून अधिक निसंतान दाम्पत्यांसाठी मार्गदर्शन शिबिरं त्यांनी घेतलेली आहेत आणि ती पण मोफत म्हणजे विनामूल्य. आणि साधारण 25,000हून अधिक निसंतान दाम्पत्यांसाठी त्यांना हे मार्गदर्शन करता आलेलं आहे. त्याचा लाभ देखील त्यांनी घेतलेला आहे. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्टर साहेब म्हणजे मला असा एक आणखी प्रश्न विचारावा वाटतो की जेव्हा एक तुमच्याकडे एक म्हणतो ना आपण एक विश्वासाने एखादी निसंतान दाम्पत्य येतं आणि ते दाम्पत्य आल्यानंतर जेव्हा त्याला ती गर्भधारणा होते किंवा गर्भप्राप्ती होते तेव्हा कुठे ना कुठेतरी असा एखादा काही पेशंट तुम्हाला सापडला आहे की जो असं म्हणेल की अरे पण हे टेस्ट ट्यूब बेबीचं मूल माझंच आहे हे कशावरून काय म्हणजे असा प्रश्न पडला तर तुम्ही काय उत्तर देता, कसं निरसन करता? बरोबर आहे, अगदी खूपच चांगला प्रश्न आहे. आणि बऱ्याच लोकांमध्ये ही शंका राहते की IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीमध्ये काही ती प्रक्रिया करताना काही मिक्सिंग तर होत नाही आहे किंवा तिथे काही जे प्रेग्नन्सी होईल ती आपलीच असेल का. तर निश्चितच त्याच्यासाठी बऱ्याचशा टेक्निक्स आणि हे फॉलो केले जातात. तर पहिली गोष्ट ही आहे की जेव्हा केव्हा आपण स्त्रीबीज काढतो किंवा शुक्राणू घेतो तेव्हा ॲट अ टाईम एकच पेशंटचं हँडलिंग किंवा गॅमेट्सचं हँडलिंग केलं जातं लॅबमध्ये. आणि दुसरं जेव्हा केव्हा एका पेशंटचं स्त्रीबीज असो शुक्राणू असो त्याचं लॅबमध्ये हँडलिंग होतं तर आपण तिथे सेकंड ऑब्झर्वर किंवा सेकंड एम्ब्रिओलॉजिस्ट एक स्टँड बाय ठेवतो जो त्या गॅमेट्सचं हँडलिंग व्हेरीफाय करतो किंवा विटनेस करतो. तर त्याला सेकंड विटनेस टेक्निक असं म्हटलं जातं जी मॅन्युअल टेक्निक राहते. आणि आता मागच्या 5 वर्षापासून आपण इलेक्ट्रॉनिक विटनेसही त्याच्याबरोबर वापरतो ज्याला RI विटनेस टेक्निक म्हटलं जातं. म्हणजे स्त्रीबीज असो शुक्राणू असो गर्भ असो हे सगळे रेडिओ फ्रिक्वेन्सी बारकोडिंगने बारकोडेड राहतात आणि ते एका पर्टिक्युलर पेशंट किंवा पर्टिक्युलर कपलसाठी फिक्स होऊन जातो त्याचं बारकोड आणि तेच बारकोडेड कार्ड कपललाही दिलं जातं. तर ही RI विटनेस टेक्निक जी आहे ती परत अशा प्रकारचं मिक्सिंग काही होऊन देण्यासाठी न होऊन देण्यासाठी ती एकदम फुल प्रूफ मेकॅनिझम आहे. तर आपण मॅन्युअल विटनेस आणि RI विटनेस हे दोन्ही सायमल्टेनियसली वापरतो म्हणजे कुठेही असं काही होण्याची शंका राहत नाही आणि किंवा काही त्याचं कारण राहत नाही. तर ही RI विटनेस टेक्निक बेसिकली इलेक्ट्रॉनिक विटनेस टेक्निक आहे ज्याने असं न होण्यासाठी आपल्याकडे एक फुल प्रूफ सिस्टीम आहे. म्हणजे त्याचं तुम्ही निरसन केलेलं आहे. बरोबर. असं काही कारण बऱ्याचदा आता काही मूवीज आलेत ज्याच्यात असं दाखवलं गेलं त्याच्यामुळे अनेक दाम्पत्यांना हा प्रश्न राहतो. आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या दाम्पत्यांनी ज्या दिवशी त्यांचं स्त्रीबीज निघतं किंवा काढलं जातं त्याच दिवशी त्यांना एक RI विटनेस कार्ड मिळतं जे की ॲक्च्युली एक इलेक्ट्रॉनिक बारकोडेड कार्ड असतं ज्याच्याशी त्यांचे स्त्रीबीज आणि शुक्राणू ऑलरेडी लिंक्ड राहतात तर त्यांचं काही मिक्सिंग होण्याचं मग चान्स राहत नाही. डॉक्टर अमोल लुंकड यांच्याविषयी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असं सांगायचं तर आपल्या भारतात इंदिरा IVFचे अनेक सेंटर्स आहेत पण पुणा सेंटर म्हटलं की डॉक्टर लुंकड हे समीकरणच आता जवळपास झालेलं आहे. आणि फेमिना मॅगझिनतर्फे डॉक्टर अमोल लुंकड यांना पुणेज मोस्ट पॉवरफुल अचिव्हर हा अवॉर्ड देखील मिळालेला आहे. इतकंच नव्हे तर लोकमत या वृत्तपत्रातर्फे त्यांना आयकॉन पुणे हा देखील म्हणजे पॉवरफुल आयकॉन पुणे प्रोफेशनल आयकॉन पुणे हा अवॉर्ड मिळालेला आहे. पण या जोडीलाच
त्यांची जशी भरभराट होत गेली, त्यांनी जसा अभ्यास केला, त्यांनी जसं तंत्रज्ञान डेव्हलप केलं, त्यांच्या सोबतीला अनेक टीम देखील काम करतात आणि त्याचाच एक बेनिफिट जर आपण पाहिला तर गतवर्षी म्हणजे इंदिरा IVFला 2022मध्ये देखील तो पुरस्कार मिळाला. नॅशनल फर्टिलिटी अवॉर्ड हा एक मोठा अचिव्हमेंट ही इंदिरा IVFची आहे आणि यावेळी पण तुमच्या टीमला जो IVF जी टीम आहे त्याला एक नॅशनल अवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे. पण या सगळ्यासोबतच इंदिरा IVFनी जपलंय काय तर सर्वसामान्य माणसांची जोडलेली जी नाळ आहे ती जपलेली आहे. सतत तुम्ही नवीन काहीतरी टेक्निक शोधता, नवीन संशोधन करता आणि आपल्याकडे येणारे जे कोण निसंतान दाम्पत्य असतील त्यांना कशी गर्भधारणातून आनंद मिळेल याचा तुम्ही प्रयत्न करता. पण या जोडीला असे पण आणखी काही प्रश्न निर्माण होतात की आत्ताच तुम्ही सांगितलं की बाबा ती गर्भधारणा होते ते मूल माझंच आहे का हा प्रश्न पडतो, त्याचं तुम्ही उत्तर दिलं. पण ही IVF टेक्निक जी आहे ती किंवा जी प्रक्रिया आहे ती वेदनादायी आहे म्हणून काही लोक यायला सुद्धा घाबरतात की अरे बाबा हे कसं काय आहे, कसं म्हणजे आत्तापर्यंत असे बरेच जे आहेत की त्यांना माहिती IVFद्वारे होऊ शकतं पण कुठेतरी रीती परंपरा पण आडव्या येतात, प्रथा आडव्या येतात. आता बरंचसं आता आधुनिक युगामध्ये ते कमी होत चाललेलं आहे. पण इट इज पेनफुल ऑर नॉट, काय म्हणजे नेमकं काय सांगताय? तर खूपच चांगला प्रश्न हा आहे, कारण की बऱ्याच लोकांना असं मिथ राहतं किंवा अशी शंका राहते की खूप पेनफुल असेल, ह्याच्यात 9 महिने प्रेग्नन्सी झाल्यावर कंप्लीट बेड रेस्ट घ्यायला लागेल, हालचाल करता येणार नाही आणि ऑपरेशन्स होतील बरेचसे. तर बेसिकली असं काही नाही आहे, ही प्रक्रिया सोपी राहते. आपण स्त्रीबीज आणि शुक्राणू ह्याचं मिळन घडवून आणण्याचंच काम आपण करतो आहे, जे नैसर्गिकरित्याने होत नव्हतं. आणि ते मिळन झाल्यानंतर गर्भाशयात रुजवून आपण गर्भधारणा करून देतो आहे. ती गर्भधारणा नैसर्गिक गर्भधारणासारखीच असणार आहे, फक्त स्त्रीबीज आणि शुक्राणू जे मिळत नव्हते त्यांना मिळवण्याचं काम आपण केलं आहे. आता ह्या प्रोसेसमध्ये स्त्रीबीज बनवताना काही इंजेक्शन्स लागतात आणि ते इंजेक्शन्स पण इन्सुलिन सिरिंजने दिले जातात, स्किनच्या खाली दिले जातात जसं इन्सुलिन दिलं जातं, त्यामुळे ऑलमोस्ट ते पण पेनलेसच असतात. आणि जेव्हा आपण स्त्रीबीज बाहेर काढतो ते आपण वजायनली म्हणजे खालच्या मार्गाने योनीच्या मार्गानेच काढतो. तिथे काही चिरफाड होत नाही, काही ऑपरेशन होत नाही, काही टाका येत नाही. वजायनली ते एग्स बाहेर काढले जातात त्यावेळेस 5 ते 10 मिनटासाठी स्त्रीला भूल दिली जाते, म्हणजे ज्या सुईने ते स्त्रीबीज आपण बाहेर काढणार आहे त्या सुईचं चुबन पण तिला कळत नाही. तर ती पण प्रोसेस ऑलमोस्ट पेनलेस होऊन जाते. गर्भशयात सोडण्याची प्रक्रिया ही टोटली पेनलेस राहते. तिथे काही भूल लागत नाही, तिथं ऑपरेशन काही होत नाही, तिथं ॲडमिटही राहायला लागत नाही. ती जस्ट एक सोनोग्राफी केल्यासारखी प्रक्रिया राहते. तर ओव्हरऑल आणि प्रेग्नन्सीमध्ये इथे कुठेही आपण बेड रेस्ट सांगत नाही किंवा ॲज सच काही वेगळ्या प्रिकॉशन्स नसतात. जसं एका नैसर्गिक प्रेग्नन्सीमध्ये आपण काही ठराविक गोष्टीचं पालन करतो की वजन खूप जास्त उचलत नाही, स्ट्रेस अवॉइड करतो, विनाकारण लांबचा प्रवास अवॉइड करतो, तेवढेच इन्स्ट्रक्शन्स इथेही फॉलो केले जातात. तर मोरलेस ही प्रक्रिया पेनलेस राहते, काही इंजेक्शन्स सोडले तर. आणि ह्याच्यात कुठेही काही ऑपरेशन, चिरफाड, टाका येणं असं काही होत नाही. प्रेग्नन्सीतही आपण हलकं-फुलकं काम करू शकतो. जॉब करणं आम्ही एनकरेज करतो. बऱ्याच लोकांना हे राहतं की आपल्याला जॉब सोडायला लागेल, घरीच बसायला लागेल, तर तेही आम्ही डिस्करेज करतो की घरी बसून किंवा जॉब सोडून काही फायदा नाही. तुम्ही हलकं काम करू शकता. काम लेस स्ट्रेसफुल हवं आणि हेवी नको आहे. लाईट जॉब करणं, 1-2 मजले वर खाली करणं, हे सगळं त्याच्यात पॉसिबल राहतं. डॉक्टर साहेब, अशी काही उदाहरणं आहेत का की काहींनी यापूर्वी देखील अन्य ठिकाणी IVFचा एक प्रयत्न करून पाहिला पण तो फेल गेला आणि अशी काही पेशंट्स असतील ते तुमच्याकडे आलेले आहेत आणि आता इंदिरा IVFकडूनच त्यांना आशा आहेत, अशावेळी तुम्ही काही वेगळी उपचार पद्धती वापरता का जी आहे तेच तंत्रज्ञान वापरून त्यांना गर्भप्राप्ती? तर इंदिरा IVFमध्ये येणारे ऑलमोस्ट 50 ते 60% दाम्पत्य जे आमच्याकडे येतात ते असेच आहेत जे आपल्या आपल्या ठिकाणी IVF करून तिथे सक्सेस न मिळाल्यानंतरच येतात आणि तिथे आमचा अप्रोच हा क्लिअर राहतो. त्याच्यात सगळ्यात पहिलं काम जे आम्ही करतो ते IVF फेल होण्याचं कारण नीट समजून घेणं. तर पहिल्याच व्हिजिटमध्ये आम्ही त्यांच्या काही तपासण्या ठराविक करून IVF फेल होण्याचे काही रिझन्स आहेत का ते समोर आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातो. कारण जर कारण नीट मिळालं तर मग परत त्याचं निवारण सोपं होऊन जातं. आणि त्याच्यात आपल्याला कारणं 3 महत्त्वाच्या लेवल्सवर बघायला लागतात.
एक म्हणजे पुरुषाचं DNA, वाईफचं DNA, म्हणजे हजबंडचं DNA, वाईफचं DNA मिळून गर्भ तयार होतं. जर गर्भ जाऊन गर्भाशयात चिटकू शकलं नाही, वाढू शकलं नाही, प्रेग्नन्सी देऊ शकलं नाही, तर दोघांचं DNA किंवा गुणसूत्र बघणं म्हणजे की कॅरिओटाईप करणं हे महत्त्वाचं होऊन जातं. गर्भाशयात गर्भांना योग्य वातावरण मिळते का हे दुसऱ्या लेवलच्या तपासण्या राहतात. कारण गर्भाशयात गर्भ रुजू शकलं नाही तर आयदर गर्भाशयात त्याला नीट वातावरण मिळालं नाही किंवा चांगला रक्तपुरवठा मिळाला नाही किंवा गर्भाशयाने त्या गर्भांना नीट ॲक्सेप्ट केलं नाही. तर ह्या पण तपासण्या करून आपल्याला माहिती पडतं की इथं कुठं कमी आहे आणि ती कशी आपण दूर करू शकतो. शेवटचं राहिलं म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्राणूच्या लेवलवर. तर स्त्रीबीज चांगले असतील, शुक्राणू चांगले असतील तर चांगलं गर्भ तयार होईल. पण त्यांच्या गुणवत्तेमध्ये कुठे कमी राहिली असेल तर परत आपलं सक्सेस ड्रॉप होईल. तर सगळ्यात आधी कारण नीट समजून घेणं IVF फेल्युअरचा हा पहिला मुद्दा राहतो. एकदा कारण नीट कळालं की निवारण, आणि निवारणाच्या उपचार पद्धतीमध्ये आपण तिथे सगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट वापरूनच पुढे जातो. आपण काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट अशी सोडत नाही ज्याने सक्सेस वाढू शकतं पण आपण वापरत नाही. म्हणजे काय की नुसतं बऱ्याचदा इक्सी झालेलं असतं की स्त्रीबीज शुक्राणू मिळवलेले असतात, गर्भ तयार झाले आणि गर्भाशयात सोडून दिले. त्याच्याऐवजी मग आपण इथे जास्त सक्षम गर्भाशयात सोडणं म्हणजे ब्लास्टोसिस कल्चर करून सोडणं, जेनेटिकली चेक करून ते जेनेटिकली हेल्दी आहेत हे सुनिश्चित करून गर्भाशयात रुजवणं, रुजण्यामध्ये मदत करण्यासाठी लेझर असिस्टेड हॅचिंग एम्ब्रिओ ग्लूचा वापर करणं, क्लोज वर्किंग चेंबरचा वापर करणं, आणि एक्स्ट्रा एम्ब्रिओज असतील तर ते फ्रीज करून ठेवणं म्हणजे गोठवून ठेवणं एक्स्ट्रा गर्भ, म्हणजे गर्भधारणा होण्यात काही प्रॉब्लेम आलं किंवा झाल्यानंतर काही 9 महिन्यात प्रॉब्लेम आलं ते एक्स्ट्रा गोठवलेले गर्भ परत गर्भाशयात ठेवून परत गर्भधारणा करून आपण घेऊ शकतो. तर अशा या सगळ्या ॲडव्हान्स टेक्निक ज्याच्याविषयी आपण आधी पण बोललो त्या सगळ्यांचा वापर मग इथे केला जातो. तर त्याच्यातनं मग सक्सेस वाढतं. तर जे IVF फेल्युअरचे पेशंट आहेत ते ह्या ॲडव्हान्स टेक्निकसाठीच लांब मग इंदिरा IVFमध्ये येतात. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचा असा प्रश्न की एकतर जे निसंतान दाम्पत्य असतात ते हा विचार करतात की चला होईल 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 म्हणून ते डिले होतो आणि त्यामुळे काय होतं, वय वाढत जातं. बरोबर. वयानुसार मग आजारही वाढतात. मग कधी कधी कोमॉर्बिडिटीज डिसीजेस पण होऊ शकतात. आणि मग अशावेळी जर त्यांना चान्स घ्यायचा असेल IVF की ज्यांचं वय पण वाढलेलं आहे, साधारण किती वर्षापर्यंत ते करू शकतात आणि कोमॉर्बिडिटीज असतील, त्यांना आजारही असतील, काही जुनाट आजार असतील, तर अशा पेशंट्सनी IVFचा चान्स घ्यायला हवा. हो. आणि हा प्रश्न बरेच जणांना कॉमन हे क्वेश्चन आहे फार, आणि बऱ्याच लोकांना ही शंका राहते की आता माझं वय 40 झालं आहे, 45 झालं. तर साधारण 23 वर्षाच्या स्त्रीपासनं ते 51 वर्षाच्या स्त्रीपर्यंत आपण इझिली या टेक्निकचा वापर करून प्रेग्नन्सी करू शकतो. आम्ही तसं 65च्या एजपर्यंत रेग्युलरली ह्यांनी प्रेग्नन्सीज केल्यात IVF. 65? बरोबर. बट आता कारण की मागच्या वर्षी ART लॉ पास झाला भारतात, तर ART लॉप्रमाणे आता 50पर्यंत ट्रीटमेंट घेणं हे लिगली अलाउड आहे. त्यामुळे आता आपण 50च्या वर मग ही ट्रीटमेंट देत नाही आहे. तर 50 इयर्सच्या एजपर्यंत आता IVFने प्रेग्नन्सी करणं हे इझिली पॉसिबल. तर एजचं तसं काही लिमिट या टेक्निकमध्ये नाही आहे. फक्त काय होतं की जसं जसं वय वाढतं तसं स्त्रीबीज कमी आणि खराब होत जातात. त्यामुळे राईट टाईममध्ये जर आपण ट्रीटमेंट केली तर मग ते स्वतःच्या स्त्रीबीजाने इझिली पॉसिबल होऊन जाते. एस्पेशली 40 नंतर मग स्वतःच्या स्त्रीबीजाने गर्भधारणा करणं हे फारच अवघड होत जातं, आणि मग 45 नंतर डोनर स्त्रीबीजशिवाय दुसरं काही पर्यायच राहत नाही, कारण त्यावेळेसपर्यंत सगळे स्त्रीबीज स्त्रियांचे संपलेले असतात. तर ती एक गोष्ट लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की योग्य वयात जर आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंटचा वापर केला तर ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये स्वतःचे स्त्रीबीज वापरून सक्सेस बेस्ट घेऊ शकतो आपण. जसं जसं वय वाढेल मग स्त्रीबीज कमी आणि खराब होत जातात. तर योग्य वयात गर्भधारणा करून घेणं आणि सोप्या ट्रीटमेंटने होत नसेल तर ॲडव्हान्स ट्रीटमेंटचा विचार करणं हे एक महत्त्वाचं आहे जे लोकांना समजायला हवं. नक्कीच. अगदी एक सेकंड लास्ट क्वेश्चन आहे माझा की वंध्यत्व आलेली जी दाम्पत्य असतात किंवा ज्यांना जी निसंतान आहेत आणि त्यांना गर्भप्राप्ती होण्यासाठी मग ते बुवाबाजीच्या आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकतात आणि मग साहजिकच त्यांची फसवणूक होते. अर्थात हाती तर काहीच लागत नाही. आणि मग अशा अत्यंत नैराश्याच्या गर्तेत ते गेलेले असतात. आणि अशी जेव्हा म्हणजे ज्या माणसांना जी वेळ असते तो वेळ सगळा त्यात निघून गेलेला असतो. आणि खरं म्हणजे अशीच जरी आपण जी पाहिली की जी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेली माणसं असतात ती एक साधारण गरीब किंवा सर्वसामान्य माणसं असतात. त्यामुळे त्यांच्या डोक्यात हाच प्रश्न असतो की अरे आम्हाला काही IVFचा खर्च तसा झेपणं शक्य नाही, त्यामुळं
ते आम्ही त्या मार्गाकडे जाणार नाही. पण मग अशा लोकांसाठी साधारण म्हणजे काय खर्च येऊ शकतो, सर्वसाधारण खर्च काय आहे, जेणेकरून त्या माणसांनी बुवाबाजीच्या नादी न लागता गर्भप्राप्तीसाठी IVF ही टेक्निक वापरली? बऱ्याच वेळा IVF मध्ये खर्च खूप जास्त येणार आहे अशा विचाराने लोक ट्रीटमेंट घेत नाहीत. आणि काय होतं की मग सोप्या ट्रीटमेंटमध्ये हळूहळू त्यांचा खर्च होत जातो, पण हातात काही येत नाही. आणि अल्टिमेटली बघितलं तर ॲक्च्युली ॲडव्हान्स ट्रीटमेंटच्या खर्चापेक्षा खूप जास्त ते खर्च करून बसलेले असतात. त्यामुळं परत मी तेच सांगेल की एका ॲप्रोप्रिएट टाईमला आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंटकडे गेलं पाहिजे. आता ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय वापरतो आहे, कोणत्या कोणत्या टेक्निक्स वापरतो आहे, त्याच्याप्रमाणे खर्च येतो. आणि जर आपण ॲडव्हान्स टेक्निक्स सगळ्या वापरल्या नाही आणि गरज आहे आपल्याला त्याची, मग काय होतं की सक्सेस कमी होणार. तर त्यामुळे युजली आमचा प्रयत्न राहतो की जे काही कारणं आहेत त्या सगळ्यांना कवर करणं आणि खर्च आवाक्यात ठेवणं हे आमचं नेहमी ध्येय राहतं. जेणेकरून त्या दाम्पत्याला आर्थिक झळ पण सोसावे लागणार नाही आणि त्याला जे हवं तेही प्राप्त होईल. कारण बऱ्याच वेळा लोक नुसतं IVF किंवा ICSI म्हणजे स्त्रीबीज शुक्राणू मिळवतील, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गर्भशयात सोडून देतील. मग तिथं खर्च अगदी 90,000 1 लाखातही ते काम होऊन जातं. पण जर त्यांना खरंच ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज असेल, जसं ब्लास्टोसिस कल्चर आहे, क्लोज वर्किंग चेंबरचा वापर आहे, लेझर असिस्टेड हॅचिंग आहे, एक्स्ट्रा गर्भ त्यांना गोठवून ठेवायचे पुढच्या प्रेग्नन्सीसाठी, पुढच्या अटेम्प्टसाठी, तर मग तिथं काय होतं त्याचा खर्चही ॲड होतो आणि मात्र सक्सेस वाढतो. कारण आपण एक्स्ट्रा एम्ब्रियोज जर फ्रीज केले तर परत प्रेग्नन्सी करायची असेल किंवा ह्या प्रेग्नन्सीत काही प्रॉब्लेम झालं किंवा प्रेग्नन्सी राहायला काही प्रॉब्लेम झालं, ते एक्स्ट्रा एम्ब्रियोज इझिली वापरता येतील. मग तिथे खर्च आपला पुढे जाऊन खूपच वाचून जातो. गर्भ तयार असतील, नुसतं गर्भशयात रुजवायचे, तर आपल्याला करताना आपण जर ह्या सगळ्या ॲडव्हान्स टेक्निकचा वापर केला तर ऑन ॲन ॲव्हरेज इंदिरा IVFमध्ये आजच्या घडीला आपण बघितलं तर खर्च युजली 1,70,000च्या आसपास जातो, 1,70,000च्या आसपास खर्च जातो. ज्याच्यात की आपण इंजेक्शनचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च, स्त्रीबीज बनवण्यासाठी जे काही स्टिम्युलेशन होतं, सोनोग्राफीज लागतात, स्त्रीबीज बाहेर काढले जातात, गर्भ तयार केले जातात, गर्भांना 5 ते 6 दिवस वाढवणं, ब्लास्टोसिस करणं, गर्भ रुजवताना लेझर असिस्टेड हॅचिंग एम्ब्रियो ग्लूचा वापर करणं, क्लोज वर्किंग चेंबरचा वापर करणं, एक्स्ट्रा एम्ब्रियोज फ्रीज करून घेणं, हे सगळ्या गोष्टी आपण जर यूज केला तर ओव्हरऑल असा खर्च जातो. डॉक्टर साहेब, अगदी म्हणजे मला एक क्युरियोसिटी म्हणून विचारतो, आता जी गर्भप्राप्ती झालेली जी दाम्पत्य आता त्याला निसंतान आता म्हणता येणार नाही, जे इंदिरा IVFमधनं ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना गर्भप्राप्ती झाली, आज त्यांची मुलं मोठी झालेली असतील आणि असे पेशंट्स जे तुम्हाला आधी आले होते जे निसंतान होते, आता ते आणि त्यांच्या मुलांसोबत कधी भेट झाली आहे का किंवा काय? रोजच येतात ना. अच्छा, त्यावेळी काय वाटतं, एक सॅटिस्फॅक्शन आहे आणि काय वाटतं म्हणजे तेव्हा? बरोबर, कारण रोजच असे दाम्पत्य येतात जे जस्ट आता मूल तर झालं बट एकदा डॉक्टरांना जाऊन भेट, त्यांचा फिटनेस कसा असतो, काय कसं? हो, तर ते बेसिकली ती मुलं एकदम नॉर्मल नॅचरल प्रेग्नन्सी झालेल्या मुलांसारखीच असतात, ॲक्टिव्ह असतात. आणि कारण बऱ्याच लोकांना अशी शंका राहते की ती मुलं नॉर्मल असतील का. तर आता जगात 85 लाखपेक्षा जास्त, 85 लाखापेक्षा जास्त IVF बेबीज आता त्यांचं जीवन जगतायत. 78 पासून असं आपण म्हटलं तर 45 वर्षांच्या काळामधले. बरोबर. तर हे सायंटिफिकली आपल्याला कळून चुकले की ते एकदम हेल्दी बेबीज असतात. निश्चित. आणि ह्या 85 लाखांपैकी 1.25 लाख जी इंदिरा IVF मधून गर्भप्राप्त झाली आहेत. आणि त्यावेळेस तेव्हा ते इंटरॅक्ट करतात, तो ऑफकोर्स तो आनंद वेगळाच असतो. तर माझ्या प्रोफेशनमध्ये ती एक पॉझिटिव्हिटी आहे की वी कॅन चेंज समवन्स लाईफ. निश्चित. आणि तो खरा निखळ आनंद तुमच्या चेहऱ्यावर येतो आणि असाच आनंद डॉक्टर साहेबांनी अनेकांच्या चेहऱ्यावर फुलवलेला आहे. अगदी जाता जाता फक्त तुम्ही इंदिरा IVF कडेच यांनी संतान दाम्पत्यांनी काय यायला हवं यासाठी काय सांगाल, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? इंदिरा IVF कडेच यायला हवं ह्यापेक्षा मी त्यांना असं संदेश देईल की आपलं निसंतानतेचं कारण योग्य वेळेस बघून घ्या. 1 वर्ष नैसर्गिकरित्याने गर्भधारणा झाली नाही की सगळ्यात आधी स्त्री आणि पुरुषांनी आपल्या स्वतःच्या तपासण्या करून सायंटिफिकली कारण नीट समजून घ्यायला हवं. आणि जसं कारण असेल तसं सायंटिफिक निवारणाकडे जा, योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपलं कारण नीट समजूनच पुढे ट्रीटमेंटकडे जा. योग्य वयात गर्भधारणा करून घेणं महत्त्वाचं आहे. नॉन सायंटिफिक टेक्निक्स किंवा जसं आपण म्हटलं की बुवाबाजी किंवा जादूटोणा ह्याच्यात वेळ घालवू नका, सुपरस्टिशियस बिलीफमध्ये वेळ घालवू नका.
बऱ्याचदा निसंतानता आली की स्त्रीकडेच बोट दाखवलं जातं, तर तसं नसतं. दोन्हीकडे कारणं तेवढ्याच प्रमाणात मिळतात, तर दोष पुरुष आणि स्त्रीमध्ये असण्याची शक्यता इक्वल राहते आणि त्यामुळे दोघांचं चेकअप आणि ट्रीटमेंट सायमल्टेनियसली झालं पाहिजे. आणि असं नाही आहे की IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी ही शेवटचा टप्पा आहे किंवा शेवटची ट्रीटमेंट आहे. इट ऑल डिपेंड्स ऑन द कॉज ऑफ इन्फर्टिलिटी. जसं कारण असेल तसं त्याचं निवारण झालं पाहिजे. जर एखाद्या दाम्पत्यांमध्ये कारण असं आहे की त्याचं बेस्ट सोल्युशन हे टेस्ट ट्यूब बेबीने मिळणार आहे, तर त्याच सोल्युशनसाठी लवकर गेलेलं जास्त योग्य ठरेल. तर आणि दुसरं म्हणजे बऱ्याचसे दाम्पत्य ज्यांना नैसर्गिक गर्भधारणा होते, ते बऱ्याच वेळा ती ॲबॉर्शन करून घेतात की आता लग्नाला 6 महिने झालेत, अजून प्लॅनिंग नव्हतं केलं, प्रेग्नन्सी अशीच राहून गेली. तर डू नॉट अबॉर्ट दिस फर्स्ट प्रेग्नन्सी. तर ते एक महत्त्वाचं आहे, कारण अशा दाम्पत्यांमध्ये विनाकारण ॲबॉर्शन जर केलं तर तशा परत 15% दाम्पत्यांना परत नैसर्गिक गर्भधारणा होत नाही आणि मग ते परत इन्फर्टिलिटीमध्ये लँडअप होतात. तर विनाकारण आपली झालेली गर्भधारणा अबॉर्ट करू नका, हेही महत्त्वाचं सोशल त्याच्यातनं मेसेज लोकांपर्यंत गेलं पाहिजे. निश्चितच धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही इथे आलात आणि सिटी नाऊच्या आमच्या प्रेक्षकांना अतिशय चांगल्या पद्धतीने IVF काय आहे याची माहिती तुम्ही दिलीत आणि विशेषतः ही माहिती म्हणजे निसंतान दाम्पत्यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना आवाहन करेन की जे निसंतान दाम्पत्य असतील, जे नैराश्यत आहेत, त्यांना IVF जे टेक्निक आहे, जे इंदिरा IVFच्या माध्यमातून त्यांना तो उपचार, नंतर निवारण आणि पुढे गर्भप्राप्ती होऊ शकते असा विश्वास या ठिकाणी डॉक्टर अमोल लुंकड यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळं ज्यांना कुणाला ही ट्रीटमेंट घ्यायची असेल त्यांनी निश्चितपणे इंदिरा IVFकडे जावं आणि डॉक्टर अमोल लुंकड आणि त्यांच्या सगळी टीम यांचे जे सहकारी असतील त्यांच्याशी सल्लामसलत करून पुढची जी काय ट्रीटमेंट असेल ती करण्यास काहीच हरकत नाही. पाहत रहा सिटी नाऊचा विशेष कार्यक्रम हेल्थ नाऊ. धन्यवाद.